मी आयुष्मान रणछोड सरांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत मांडावं. प्रज्ञाशील करुणाचे उद्गाता विश्ववंदनीय महाकरुणिक तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर ज्या ज्या महापुरुषामुळं आपण आरक्षण ही किचकट ही जी कन्सेप्ट आहे हे समजून घेण्याची कुवत आपण निर्माण केली, त्या महापुरुषाला आपण सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करूया. आणि आजच्या या संवादाला सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. उशीर जरी झाला असला तरीही आमच्यासमोर असणारी माणसं किंवा स्टेजवर असणारी माणसं हे जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं ही माणसंच खऱ्या अर्थानं या विचाराची पेरणी करणारे मुख्य माणसं आहेत. म्हणजे गर्दीपेक्षा ही जी खऱ्या अर्थानं पेरणी करणारी माणसं आहेत. लोकसंख्या भरपूर असेल पण शेतकरी भरपूर असतील, परंतु पेरणी करणारे काही सिलेक्टेड लोक असतात. तुम्ही जर शेतकरी असाल तर त्याच माणसाच्या हातून पेरणी झाली तर एकदम व्यवस्थित पेरणी होते, नसता मग ते पेरणीची काहीतरी खोळंबा होऊन जातो आणि नंतर ते पूर्ण सीझनच शेतकऱ्याचं वाया जातं. तशा प्रकारे स्टेजवर आणि आपणही सर्व तुमच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की खऱ्या अर्थानं पेरणी करण्यासाठी योग्य असणारे लोक ही आरक्षण नावाची कन्सेप्ट, बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासोबत ही महत्वाची कन्सेप्ट, जो समाज उभा करण्यासाठीची सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट संकल्पना आहे, ती पेरण्यासाठी खऱ्या अर्थानं ह्या लोकांची, अशा लोकांची गरज आहे. विनाकारण जय जय म्हणणारे किंवा आरडाओरडा करणारे, घोषणा करणारे ते नाही, तर ही विचार करणारे लोक हवीत, ज्या लोकांमुळे उद्याचा समाज मोठा उभा राहणार आहे. आणि म्हणून या महत्वाच्या कन्सेप्ट समोर, तुमच्यासारख्या महत्वाच्या लोकांसमोर मी माझं जे काही मनोगत आहे ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक पाहता या ठिकाणी विषय खूप मोठा आहे, परंतु या व्यतिरिक्त सरांनी मला काही त्यामधल्याही सब पॉईंट काढून सरांनी मला पाठवले होते आणि ते एवढे सारे होते की त्याचं हे करण्यात म्हणजे प्रिपरेशन केलं. मी बघितलं तर माझं खूप सारं मोठं होत आहे. त्यानंतर सर म्हटले की होईल तेवढं तुम्ही मांडणी करा, परंतु उशीर झालाय. आम्हाला वानखेडे सरांना आणि पगारे सरांना ऐकायचं, कारण की त्यांचा मी खूप अगोदरपासून म्हणजे विद्यार्थी जीवनापासून त्यांचा ऐकण्याचा श्रोता आहे. तरीही माझ्या पद्धतीने या विषयाला जेवढं न्याय देण्याचं शक्य होईल मी आपल्या समोर प्रयत्न करतो. सुरुवातीला आरक्षण हे का आणि काय इथून सुरुवात करतो. व्हॉट इज रिझर्वेशन इथून सुरुवात करू. आता आरक्षणच का असावं या कन्सेप्टला जर आता आपण कार्यक्रम सुरू होण्या अगोदर बुद्धाची आपण या ठिकाणी वंदना घेतली, बौद्धाचार्य या ठिकाणी बसलेले आहेत. आता त्यावेळेचं मी एक छोटंसं उदाहरण देतो, याच्याशी कसं लिंक होतंय तुम्ही थोडंसं विचार बघा. ज्यावेळेस भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं त्यावेळेस त्यांचा शिष्य उपाली नावाचा होता, जो एका सर्वसामान्य म्हणजे कुटुंबातला शिंपी समाजातला होता. ते काय तुम्ही बघून घ्या, परंतु कमी म्हणजे लहान जातीचा होता. आणि त्याच वेळेस त्यांच्या समोर दीक्षा घ्यायला आलेला भगवान बुद्धाचा म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा अगोदरच्या जीवनातला त्यांचा भाऊही त्या ठिकाणी दीक्षा घ्यायला आला होता. आणि त्यावेळेस कन्सेप्ट अशी होती की जो व्यक्ती अगोदर दीक्षा घेईल तो सिनियर आणि जो नंतर दीक्षा घेईल तो ज्युनियर. म्हणजे तो वयानं किती लहान मोठा असेल त्याचा मॅटर करत नव्हता, म्हणजे त्याच्याबद्दल उल्लेख केला जात नव्हता. आणि म्हणून त्यावेळेस बुद्धांनी किंवा त्यांच्या जे भाऊ होते त्यांनी अगोदर उपालीला दीक्षा दिली. का की यांना पुढं केलं पाहिजे, यांना मोठं केलं पाहिजे आणि स्वतःच्या भावाला मागं केलं म्हणजे ज्युनियर केलं. तर ही कन्सेप्ट तिथून सुरू झाली. आता इथं आपण विचार करत असताना आपण असं म्हणायचं का की त्यावेळेस डिस्क्रिमिनेशन केलं, कारण की आजच्या तुलनेत आता आपण त्याला कोलॅबरेट विथ द करंट सिच्युएशन म्हणजे 2500 वर्षापूर्वीची परिस्थिती जी आहे ती 2025ची परिस्थितीची आपण तुलना करूया थोडक्यात. तर त्यावेळेस काय आहे, आता त्यावेळेस दीक्षा जर दिली तर आता लोक म्हणतील की तुम्ही डिस्क्रिमिनेशन केलं कोणासाठी, सिद्धार्थांच्या भावासोबत. पण तसं नाही. तर याच्यावरचं उत्तर बाबासाहेब हे काय सांगतात किंवा जे काही संविधानिक एक्सपर्ट आहेत, मानव अधिकाराचे एक्सपर्ट आहेत, याच्यावरचं उत्तर ते काय देतात, तर हे डिस्क्रिमिनेशन नाही, तर हे ही जी असमानता आहे ही असमानता समानता निर्माण करण्यासाठी आहे. म्हणजे हे जे डिस्क्रिमिनेशन आहे म्हणजे जर आपण छोट्याला पुढं करत आहोत तर हे आपण मागच्याला आपण त्यांच्यावर डिस्क्रिमिनेशन करतो असं नाही, तर दोघांची बरोबरी आणण्यासाठी केलेली ही उपाय योजना आहे. म्हणजेच रिझर्वेशन हे जे निगेटिव्ह अँगलने जे लोक आतापर्यंत आपल्यापर्यंत सांगत आलेले आहेत
त्यांच्याकडे बघितलं असं लक्षात येतं की हे डिस्क्रिमिनेशन तसं नाही तर असं आहे आणि हे बरोबरी येण्यासाठी आहे. आपण सर्वांनी आरक्षण नावाचा एक चित्रपट होता, त्या चित्रपटामध्ये एक छोटीशी क्लिप आपल्याकडे भरपूर लोकांकडे आली असेल, तुम्ही बघितली असेल. एवढं तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला त्यासोबत लिंक लागेल आणि या विषयाला इथं पूर्ण फुल स्टॉप करतो आणि पुढच्या विचार जातो, कारण की आपल्याला पुढे जायचंय. आता आरक्षण SC, ST आणि OBC सध्या घडीला यात म्हणजे भारतीय संविधानाने या 3 लोकांना आरक्षण दिलं होतं, बरोबर आहे. तर 3 लोकांना आरक्षण का दिलं, आता याच्यावर थोडक्यात विचार करू आपण. सर्व म्हणजे मला माहित आहे की सगळेच वाचक आहेत आणि इथं येणार ज्या व्यक्तीला हा कन्सेप्ट कळाला, हे विषय कळाला, तेच लोक इथं येतील. बाकीच्यांना कळाला नाही, कारण की त्यांना गाणे किंवा काहीतरी असं पाहिजे असतं. वाटेवर त्यांना जे इथं येणार आहेत ते त्या कॅपेबल आहेत असं मी समजतो, आणि म्हणून जास्त विश्लेषण नाही तरी त्या विषयाला टच करण्याचं किंवा त्यांना थोडं हायलाईट करण्याचं किंवा तुम्हाला रिमाइंड करण्याचा थोडासा प्रयत्न करतो. आता ह्याच्यामध्ये SC, ST आणि OBC 3 कम्युनिटीला रिझर्वेशन देण्यात आले आहे. SCला रिझर्वेशन का देण्यात आलेलं आहे, ज्या ज्या जाती अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये येतात त्या जातीला जो अस्पृश्यताचा जो भाग आहे म्हणजे हे त्यांनी भोगलं आहे, म्हणून त्यांना SC मध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे. ज्या जाती जंगलामध्ये होत्या, ज्यांना सोशल जी काही सोशल डेव्हलपमेंट आहेत किंवा जे करंट राजकारण आहे, जे काही परिस्थिती आहे, आता मी या ठिकाणी जर जी वस्तुस्थिती जे शब्द आहेत ते शब्द मी ऑलरेडी माझ्या ह्याच्यामध्ये लिहिलेले आहेत, तर ते समोर आपल्या पब्लिशमध्ये होणार आहेत, ते तुम्हाला बघायला भेटतील. आणि म्हणून मी ॲज इट इज न मांडता, कारण की मी मला त्या पॉईंटला टच करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. ॲज इट इज तुम्ही समजून घ्या. तर ते जंगलातले लोक आहेत, त्यांना माणसामध्ये येण्यासाठी किंवा ह्या आपलं जे परिवर्तन डेव्हलपमेंट आहे याच्यासोबत तुलना यांची बरोबरी करण्यासाठी किंवा यांच्यामध्ये सामावून घेण्यासाठी त्यांना रिझर्वेशन दिलेलं आहे. तर OBCंना सामाजिक जी बॅकवर्डनेस आहे त्याच्यामुळे देण्यात आलेलं आहे. आता ह्या कन्सेप्टमध्ये यांनी नवीन कन्सेप्ट काढली, महिला त्याच्यामध्ये आल्या. त्याच्यामुळे महिलांना तुम्ही म्हणजे असं नको की एकंदरीत लोकसंख्येचा 50% भाग किंवा त्यापेक्षा जास्त भाग महिला आहेत, तर त्यांचं याच्यामध्ये काय नाही, तर महिलांसाठी रिझर्वेशन आहे, तर ते वेगळ्या अँगलने आपण नंतर डिस्कस करू. परंतु ह्या 3 कन्सेप्ट. आता याने इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस ही कन्सेप्ट काढली. वस्तुत पाहता इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस ज्यावेळेस मी वकील म्हणून पाहतो किंवा काही दिवस मीही काही कॉलेजला व्हिजिटिंग फॅकल्टी का असं पण प्रोफेसर म्हणून शिकवलं, ज्यावेळेस मी प्रोफेसर म्हणून त्याच्याकडे बघतो, तर त्यावेळेस आपण दोन्ही अँगलने विचार केला पाहिजे की इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस जर आम्ही तुम्हाला रिझर्वेशन देत आहोत, आता आज समजा माझ्याकडे करोड रुपये आहेत, म्हणजे माझं रिझर्वेशन तुम्ही कॅन्सल करणार, आणि आज मी माझ्या जे रिझर्वेशन तुम्ही कॅन्सल केलं, तर माझ्या येणाऱ्या पुढच्या पिढीला तुम्ही रिझर्वेशन कॅन्सल केल्यामुळं आता मी व्यावसायिक आहे, वाटेवर जे काय आहे, आणि भविष्यात मी बघायला आलो आणि सगळं संपलं, आता माझं रिझर्वेशन कम्युनिटीज गेली किंवा नावच गेलं, आता माझ्या पुढच्या पिढीने काय करायचं. दुसरी गोष्ट ही आहे की माझ्याकडे कुठलाही वंश परंपरागत धंदा नाही. तिसरी गोष्ट ही आहे की या साऱ्या कम्युनिटीकडे जे महत्वाचं जे साधन आहे, काल आम्ही चर्चा करत असताना डिस्कस केलं की प्रॉपर्टीमध्ये जी जमीन लँड जे असतं हे जे आहे हे उपलब्ध नाही. मग हे लोक जर त्यांनी रिझर्वेशनमधून ह्यांना बाहेर काढलं तर त्यांचं काय. आता ज्या लोकांनी आता हे झालं, परंतु दुसऱ्या अँगलला आपण इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस विचार करत आहोत. त्यावेळेस पाटलाकडे 100 एकर जमिनी होत्या, आमचे लोक 1-2 एकर असेल तर ठीक आहे, नसेल तर रोजमजुरी करून कसे तरी जगायचे. त्या परिस्थितीमधून त्यांनी आपल्याला शिकवलं आणि आपण आज इथपर्यंत आलो. आता त्यांच्या पाटलांनी काय केलं, त्यांनी सरळ सरळ सांगतो की ते दारू पिणार की जे काही जे काही प्रचलित शब्द आहेत ते तुम्ही समजून घ्या की अशा काही वाईट मार्गाला जाऊन त्यांनी ती सगळं विल्हेवाट लावली आणि सगळे संपली आता प्रॉपर्टी, किंवा त्यांच्याकडे एका घरामध्ये 5-5, 10-10 मुलं झाले आणि त्या जमिनीमध्ये भाग पडल्यामुळे ते गरीब झाले. आता या गरीब होण्यामागं सरकार जबाबदार आहे का? सरकार जबाबदार नाहीये, वस्तुस्थिती आहे ना. गांभीर्यानं बघा ना, कारण की आज त्यांना तुम्ही रिझर्वेशन देत आहेत. अरे पण तुम्ही हे SC ST रिझर्वेशन देतात त्याच्या मागचं कारण हे आहे की मागच्या हजारो पिढ्या यांनी हे भोगलंय. बरेचसे इतिहास तज्ञ सांगतात की SCला आरक्षण याच्यामुळे भेटलं किंवा महारांना डिस्क्रिमिनेट याच्यामुळे करण्यात आलं की मग आमची जी ऐतिहासिक परिस्थिती जी पाहिली की आम्ही नागवंशीय कसे, आणि मग आम्ही लढत राहिलो, जे काही महाराविषयींचं जे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, मग आम्ही लढत राहिलो, आम्ही हार मानली नाही, आम्ही धर्मही बदलला नाही, कारण की याचं मुस्लिमांचं राज्य आलं, आम्ही मुस्लिम होऊ शकलो असतो, सेफ झोनमध्ये जाऊ शकलो असतो.
मुस्लिमांच्या आणि सानिध्यात गेलो असतो तर, त्यानंतर ख्रिश्चन आले, त्यांच्यामध्ये जाऊ शकलो असतो. आता शीख, बाकीचे जे काही छोटे मोठे धर्म आहेत त्यांनी आपल्याला जर त्यांच्याकडनं आपण गेलो असतो तर ते भरपूर पैसे हवेत. आज बी सगळ्यात जास्त धर्माच्या नावावर पैसे खर्च करणारे लोक शीख लोक आहेत. प्रत्येक त्यांच्या याच्यामध्ये जेवणाचा खर्च दररोज चालतो. जैन लोक प्रचंड पैशावाले आहेत. परंतु हे सगळं आपण आपल्या पूर्वजांनी, आता आपण नाही, कारण की आपल्यामध्ये आता भरपूर असे काही लोक आहेत की ते छोट्या छोट्या गोष्टीला विकू लागलेत. परंतु ते लोक, पूर्वीचे महार लोक, त्यांनी एवढं सगळं सहन केलं, बरोबर आहे, सहन केलं, त्यांनी धर्मांतर केलं नाही, त्यांनी लाचारीही स्वीकारली नाही, बरोबर आहे. एवढं करून लाचारी स्वीकारली का? गावाच्या बाहेर राहिले, वाटेल ती परिस्थिती भोगली, परंतु त्यांनी आपला जो आत्मविश्वास जो आहे, ते आत्मभान आहे, जे स्वतंत्रपण आहे, स्वतःची ओळख जी आहे ती जिवंत ठेवली, बरोबर आहे. ती ओळख जिवंत ठेवली, हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्याला आज आरक्षण भेटतंय. आता ह्यांच्या व्यतिरिक्त आता पुन्हा तुलना आपण इकडे EWS कडे करू. ह्यांनी काय केलं? ह्यांच्याकडे होती, ह्यांनी इकून खाल्ली, मौजमजा केली, आता त्यांना आरक्षण द्या. म्हणजे या गोष्टीवर गांभीर्याने विचार करा की EWS आरक्षण तुम्ही देताय, ते म्हणते की आमचे लोक गरीब झाले, पण गरीब का झाले हे विचार करायला पाहिजे ना. तुम्ही आरक्षण देण्याऐवजी गरीब का झाले? कारण आता दुसरी गोष्ट का, आता मी ह्याच्यावरती ऑब्जेक्शन का घेतो ॲज अ वकील म्हणून. आता जजमेंट दिलेलं आहे ऑलरेडी, भरपूर लोकांना रिझर्वेशन भेटलं आहे, भरपूर लोक इकॉनॉमिक्स बॅकवर्डनेस मधून सिलेक्ट होत आहेत. आज घडीला या ज्या बॅकवर्डनेसच्या ज्या 10% जागा गेल्या, त्याचं सगळ्यात मोठं जर नुकसान झालं असेल तर ते बुद्धिस्ट जे लोक आहेत यांना झालेलं आहे. आता ते कसं ते मी सांगतो. आता मी जे काही सरांच्या ज्या काही म्हणजे जे लोक गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, कॅट मॅटमध्ये वकिली करतो, हायकोर्टला वकिली करतो, आणि या ठिकाणी सगळ्यात जास्त जे अफेक्टेड लोक असतात हे आपले लोक असतात. त्यांचे सरांनी आता सांगितलं की आमचं रिझर्वेशनचं कसं कन्सेप्ट आहे. आता ह्या त्यांच्या वेदना आहेत, भले त्यांना व्यवस्थित मांडता नाही आल्या किंवा त्या तेवढ्या तीव्रतेने त्यांना मांडता नाही आल्या, तरी त्यांनी बऱ्यापैकी मांडल्यात. प्रत्येक व्यक्तीच्या रिझर्वेशन मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या खूप वाईट परिस्थिती. काल परवाची घटना आहे हरियाणाची, ISI लेवलचा माणूस आत्महत्या करतो. ही अत्यंत आपल्या SC ST कम्युनिटीला किंवा रिझर्व्ह कम्युनिटीसाठी खूप त्रासदायक, नीच, म्हणजे त्यांना खाली पाहणारी दाखवणारी घटना आहे. आणि ही आपण स्वीकारलं पाहिजे. हे जोपर्यंत आपण स्वीकारणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यावरती रस्ते सापडणार नाहीत. कारण की आज त्यांच्यावर वेळ आली, सरांवर किंवा जे आपण मी कोणीतरी गव्हर्नमेंट सर्व त्यांच्यावर त्यांच्या लेवलला त्या घटना घडलेल्या आहेत. माझ्याकडे कितीतरी प्रकरणं असे आहेत की सर आम्हाला प्रमोशन, आमच्या बरोबरीच्या लोकांना, ओपनच्या लोकांना तुम्ही प्रमोशन देतायत आणि आम्ही असेच आहोत. आम्ही ओपन मध्ये जरी कन्सिडर केलं तरी आम्हाला प्रमोशन भेटतंय, तरीही आम्हाला प्रमोशन देत नाहीत का? तर आम्ही स्पेशलिस्ट SC कम्युनिटीमधून येतो, त्यामध्येही आम्ही बुद्धिस्ट आहोत म्हणून. आणि या गोष्टीवर गांभीर्याने विचार करणं आणि त्याच्यावरती कृती करणं खूप गरजेचं आहे. आज आपण जे लोक, कारण की का करणं गरजेचं आहे, हे जे नोकरीवाले लोक आहेत ना, ह्यांना बघूनच खेड्यापाड्यातली झोपडपट्टीतील लोक, त्यांच्याकडे एक उत्साह, एक हे निर्माण होतो, एक विश्वास तयार होतो की नाही आम्ही यांच्यासारखं होऊ शकतो, आम्हीही मोठे होऊ शकतो, आम्ही चांगलं घर बांधू शकतो, चांगल्या गाड्यात फिरू शकतो आणि समाजासाठी आम्ही काहीतरी कृती करू शकतो. हे कशामुळे होतं की हे या लोकांना बघितल्यामुळं त्यांच्या मनामध्ये ही स्वप्न तयार होतात. काल परवा आणखी एक दुसरी घटना घडली. नागपूरचा जो झुंड चित्रपटातला तो अभिनेता मारला गेला, बरोबर आहे. त्या झुंड चित्रपटातल्या नेत्याला जर अशा चांगल्या अधिकाऱ्याची थोडासा काही संपर्क असता किंवा त्यांचा तर वलय निर्माण झाला असता तर विचार करा, तो त्याने नशा केली असती का? कारण की मेल्यानंतर भरपूर लोकांच्या, कारण की ऑनलाईन पोस्ट बघितले जर तुम्ही तर त्याच्याखाली भरपूर लोकांनी कमेंट ह्याच केल्या, बेमट्या होता, नशेडी होता, असे भरपूर लोक मेले पाहिजेत, ह्या त्यांच्या कमेंट आहेत. ही कमेंट नाही तर ही त्यांची मानसिकता आहे. इव्हन इकॉनॉमिकल लेवल बॅकग्राऊंडच्या बेसवर रिझर्वेशन घेऊनही काय आहे, जोपर्यंत आपण प्रश्नाला प्रश्न म्हणून स्वीकारणार नाही तोपर्यंत त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला भेटणार नाहीत मित्रांनो. आणि म्हणून प्रश्नाला प्रश्न म्हणून स्वीकारा अगोदर, ही वस्तुस्थिती आहे. आज जे लोक रिझर्वेशन घेऊन रिझर्वेशन घेऊन नोकरीला गेले, त्यांना प्रमोशन भेटत नाही, त्यांच्या पुढच्या पिढीनं काय करायचं? आज सर त्यांच्या मुलांना फॉरेनमध्ये शिकवायला पाठवू शकले, खूप चांगली गोष्ट आहे. हे प्रत्येक अधिकाऱ्यांना शक्य आहे का की आपल्या मुलांना फॉरेनला शिकवायला पाठवणं? शिक्षक असणारे आहेत, शिपाई आहेत, क्लर्क लोक आहेत,
यांचा जेमतेम पगार जेवढा असतो की ते कसे तरी घर व्यवस्थित चालू शकतात. म्हणजे बाहेरून दिसतं की खूप डामडोलपणे चालू आहे, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की त्यांचं महिन्याच्या शेवटपर्यंत त्यांचंही कॅल्क्युलेशन डबगाईस येतं. ते कसे तरी मॅनेज करतात, महिना पुढच्यावर ढकलतात. ही वस्तुस्थिती आहे. कारण की महागाईची जी परिस्थिती आहे सध्याच्या घडीला, त्या लेवलवर बघितलं तर ही परिस्थिती आहे. आता हे रिझर्वेशनची हे नोकरीवाल्या लोकांचं आहे, पण जे नोकरीवरच नाही त्यांची काय अवस्था असेल. आणि मग हे आरक्षण जर आपण आज वाचवणार नाहीत, मग आपण करणार काय आहोत? आपलं काम काय आहे? एकट्या बाबासाहेबांनी आपल्याला एवढं सगळं मिळवून दिलं. आज आपण एवढे सगळे आता मी नंबरमध्ये घेणार नाही, कारण महाराष्ट्रामध्येही आहेत, देश लेवलचं आहे, बरेचसे आता फॉरेनलाही गेलेत. एवढ्या सगळ्या लोकांनाही घेऊन, एवढे वैचारिक असताना, समग्र साधन सामग्री उपलब्ध असताना, मग आपण का नाही निर्माण करू शकत, का नाही वाचू शकत, का नाही डेव्हलप करू शकत? मग ह्याच्यावर आपण काय केलं पाहिजे, ह्याच्यावर उत्तर काय, हेही आपण विचार केला पाहिजे. आरक्षण ही कन्सेप्ट वाटायला खूप सोपी वाटते, म्हणजे समजायला जे सोपी वाटते, किंवा आपल्याला नाही भेटलं म्हणून आपण सिटीमध्ये आहोत, आपलं डामडोलपणे कसं तरी दैनंदिन कार्यभार चालू आहे म्हणून आपण ठीक आहोत. सर, माझ्याकडे एक मॅटर सध्याला हायकोर्टला पेंडिंग आहे. आपल्याच एका मुलांनी त्यांना मुलीला सांगितलं की तुला इकॉनॉमिक्स बॅकवर्डनेसमध्ये फॉर्म भर, तुला नोकरी लागेल. तिनं फॉर्म भरला. आता तिचं सिलेक्शन झालंय महिलामधून, पण ती जर इकॉनॉमिक्स बॅकवर्डमध्ये येते तर ती आपली जागा खाते, म्हणजे ह्या सिलेक्ट झालेल्या मुलाची. आणि मग ती मुलगी काय करते, तिची कुणी मैत्रीण ती नोकरी लागेल ओपन मधून, म्हणून ती बॅकवर्डमध्ये येते. आणि बॅकवर्डमध्ये आल्यानंतर मेरिट कमी येते. मेरिट कमी झालं की हा जो आपला मुलगा लागला तो उडतो. म्हणजे या इकॉनॉमिक्स बॅकवर्डमध्ये ज्या 10% जागा गेल्या, त्या 10%मध्ये जे आपले मेरिटवाले मुलं होते, म्हणजे जर आरक्षणाच्या 5 जागा एससी साठी सुटल्या होत्या, तर 5 जागामध्ये आपले 7 पोरं सिलेक्ट व्हायचे, 10 पोरं सिलेक्ट व्हायचे. जे हाय मेरिट होते ते ओपन मध्ये जायचे. बरोबर आहे का नाही? ते ओपन मध्ये जायचे. आता ती कन्सेप्टच ठेवली नाही त्यांनी. मग तुमचं मेरिट कुठं गेलं काय? म्हणजे तुम्हाला एकतर बांधून ठेवायचं, तुम्ही एवढ्यातच राहा. तुमच्यात उंच उडण्याची हिंमत जरी असेल तरी त्यांना दाबायचं. उंच उडायचं नाही, उडी मारायची तर एवढीपर्यंतच मारायची, ह्याच्या पुढे नाही. हे एक प्रकारचं डांबण्यात आल्यासारखं आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे, ही स्वीकारली पाहिजे आपण, आणि त्याच्यावरची उत्तरं शोधली पाहिजेत. आज ह्यांनी हा प्रश्न जो संवाद निर्माण या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, ज्या ठिकाणी आपण चालू केलेला आहे, हा फक्त ही छोटीशी चिंगारी आहे. परंतु यावरती आणखी पुढे जर चालू लागलो तर खूप भयानक विद्रावक चित्र आपल्या समोर येईल, आणि त्याच्यावरती सोल्युशन शोधणं, त्याच्यावरती काम करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आज प्रत्येक लेवलला, ज्या लेवलला आपण त्या लेवलला, तिथून काय काय होणं शक्य आहे, त्या रिझर्वेशनमुळे काय काय नुकसान होत आहे ते आपण बघितलं पाहिजे. किंवा तिथं आपलं काय नुकसान होत आहे, संबंध आरक्षणाचं काय नुकसान होत आहे, याचा गांभीर्याने विचार करणं आहे. जसं आता यांनी सांगितलं की पॉलिटिकल रिझर्वेशन दरवर्षी वाढत जात आहे. पॉलिटिकल रिझर्वेशन देऊन काय आपलं फायदा आहे, नुकसान आहे, हे आत्मपरीक्षण आपण कधी करणार आहोत? कारण की ज्यावेळेस पॉलिटिकल रिझर्वेशनची गोष्ट येते त्यावेळेस तो सरळ सांगतात, निळा नको टिळा बरा आहे. म्हणजेच निळ्याचे लोक प्रतिप्रश्न विचारतात. बरोबर आहे? आज तुम्ही इथे आलात, तुम्ही प्रत्येक ठिकाणी, सरांनी त्यांचं उदाहरण सांगितलं की मी त्याला डायरेक्ट जाऊन मारलं, प्रत्येक ठिकाणी हे विचारलं. निळा प्रश्न विचारतो. त्यांच्यात जागृती आली, बाबासाहेबाचे ज्या माणसांनी बाबासाहेब स्वीकारला त्यांच्याकडे जागृती आली, हिंमत आली, आणि ते प्रश्न विचारतात. म्हणून निळा नको. आणि याच कन्सेप्टमुळे राजकीय आरक्षणामध्ये आपलं सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे. पाठीमागे राम कदमने जो प्रश्न निर्माण केला, राम कदमवरती जे आव्हाड आहे त्या आव्हाडनी प्रश्न केला की एक दलित आमदारावर असं केलं, तर त्या राम कदमचं तर उत्तर होतं, दलित आहे पण दलित हिंदू. इट्स वर्ड पर्टिक्युलरली कोटेड करा की आम्ही दलित आहे पण दलित हिंदू हे म्हणा, त्याचा मला गर्व आहे. म्हणजे काय? डोक्याला तिडीक लावणारी गोष्ट आहे साहेब. आणि हे केवळ आपण बोलून ऐकून चालणार नाही. आपण आपल्या लेवलवर त्याच्यावर काहीतरी कृती केली पाहिजे. नाही केली तर आज आपण जे काही जगत आहोत तर पुढची पिढी आपल्याला प्रतिप्रश्न करेल. जसं साहेबांनी सांगितलं की माझं कुठेतरी रेकॉर्ड ठेवा, मी भविष्यात सांगेन की बघा मी काहीतरी केलंय. तर तू पुढची पिढी तुम्हाला प्रश्न विचारेल की एकट्या बाबासाहेबांनी तुम्हाला एवढं सगळं दिलं होतं, तुम्हाला तर कपडे, गाडी, बिल्डिंग, घरदार, नोकरी किंवा तुम्हाला जगण्यापुरतं सगळं काय होतं, तुम्ही ते वाचवण्यासाठी काय केलं? ती पुढची पिढी विचारेल. तेव्हा उत्तर काय देणार? ठीक आहे, दुसऱ्याचं मुलगा विचारेल, त्या पण त्याचं उत्तर नाकारतो.
पण उद्या आपल्याच मुलांनी आपल्याला हे प्रश्न विचारले तर किती वेळा तोंड लपवणार आपण? घरातच आहोत ना, घरातून बाहेर थोडं जाणार आहोत. आणि म्हणून या गोष्टीचं गांभीर्य आपण घेऊन त्या दृष्टीनं काहीतरी कृती केली पाहिजे. अशी चर्चा तर मोठ्या प्रमाणात घेऊन आता तुम्ही मी आता जसं सांगितलं की तुम्ही पेरणारे लोक आहात, म्हणजे पेरणारे शेतकरी प्रमाणे तुम्ही पेरणारे लोक, विचार पेरणारे तुम्ही खऱ्या अर्थाने शेतकरी पेरणारे म्हणजे पेरणारे विचार पेरणारे आहात. तर आपल्या सर्वांची ती जबाबदारी आहे की ती तेवढ्या लेवलला ती गेली पाहिजे. आणि जे लोक केवळ नाचण्यावर, गाण्यावर आणि केवळ आजचं जीवन जगण्यामध्ये, एन्जॉय करण्यामध्ये व्यस्त करतात, त्यांना ही तिळीक पेटणं गरजेचं आहे. आज तू करतोय बाळा, पण उद्याची अवस्था खूप बिकट आहे जर हे तू वाचवलं नाही, याच्यासाठी काम केलं नाही तर. आणि हे जर वाचवलं तर आपण पुढे बुद्धाकडे जाऊ. तुमची खाण्यापिण्याची अवस्था परिपूर्ण झाली म्हणजे धर्म केव्हा होतो, धम्म किंवा धर्म आपण दोन्ही दृष्टीतून घेतलो तर धम्म केव्हा तुम्हाला अंमलबजावणी करण्यात येईल. जरी बुद्ध सांगतात की त्यांच्या एका व्याख्यात सांगतात की धम्म सुरुवातीला, शेवटला, मध्ये कधीही तुम्हाला धम्म स्वीकारता येतो, परंतु धम्म स्वीकारण्यासाठी की ती मानसिक परिपक्वता येण्यासाठी तुमची ॲटलिस्ट पोटाची खळगी तर पूर्ण भरली पाहिजे. तुमच्या पोटात जेवण नाही आणि मी तुम्हाला जर अशी वैचारिक फिलॉसॉफी पाजत आहोत तर तुम्ही काय म्हणता? बस झाला राव, आधी खायला तरी द्या. बरोबर आहे? आधी खायला पोटात असेल तर त्याच्यावर काहीतरी विचार करेल, त्याच्यावर काहीतरी करेल. माझ्या पोटातच नाही तर मी काय त्याच्यावर विचार करणार आहे? आणि आज आपले जे आंबेडकरी नेते, पुन्हा एकदा रिझर्वेशन कन्सेप्ट येतो ना, पॉलिटिकल रिझर्वेशन येतो, जे आज आपले पॉलिटिकल रिझर्वेशन वाले जे लोक आहेत, हे नेते आहेत, यांची अवस्था तीच होते. आज तालुक्यातला, गावातला, खेडोपाडी जाऊन बघा, तो कार्यकर्ता सुरुवातीला खूप कठोर, ताठर आणि मजबूत असतो, खूप मजबूत असतो, खूप ताकदीनं लढतो. किती वर्ष? 5 वर्ष. नंतर 6 वर्ष, 7 वर्ष घरचे शिव्या देऊ लागतात, बस झालं आता हे. नंतर बायको, फॅमिली येते, मग बायको त्रास द्यायला लागते, बस झाला आता 10 वर्ष झाली. नंतर 15व्या वर्षापर्यंत त्याच्याकडे काही राहत नाही साहेब, त्यांची अवस्थाच राहत नाही, घरचे सपोर्ट करायला तयार राहत नाही. आणि मग तो नेता काय करतो? तो नेता त्याचं स्वतःचं मार्केटमध्ये सरळ सरळ लिलाव करतो, मार्केटमध्ये लिलाव करतो आणि ज्या मोठे मोठे जे प्रस्तावित पक्ष आहेत त्या पक्षाच्या दावणीला जाऊन पडतो. त्याच्या कुटक्यावर तरी जगणं होईल या उद्देशाने तो पॉलिटिकल रिझर्वेशन सरळ सरळ त्याच्या दावणीला टाकतो. ही वस्तुस्थिती आहे. आज तुम्ही तालुका लेवलला गेला तर प्रत्येक तालुका लेवलचा आपला जो नेता आहे त्याची सुरुवातीच्या काळामध्ये बघा तो किती आक्रमक, प्रामाणिक आणि व्यवस्थित होता, पण नंतरच्या काळामध्ये तो विकला गेला. आपणही म्हणतो की हा माझा नेता, तालुक्याचा नेता, जिल्ह्याचा नेता विकला गेला. अरे पण तो विकला का? बिकॉज ऑफ द पॉलिटिकल रिझर्वेशन. त्याने निळा नको टिळा बरा आहे म्हणजे तुम्हाला त्याने पुढे येऊ दिलं नाही. तुम्हाला मजबूर केलं, तुम्ही विक्रीसाठी बाजारात या, मग आम्ही तुम्हाला खरेदी करू. आणि ते विक्रीस तयार झाले. आजही झोपडपट्टीतले, मुंबईमध्ये हीच अवस्था आहे, झोपडपट्टीतले नेते हेच करतात. मे बी माझं हे ऑब्झर्वेशन आहे, तुमचं वेगळं असू शकेल. आता मी जे कन्सेप्ट तयारी केली, आता आरक्षण ही पुन्हा मूळ सब्जेक्ट विषयावर येतो, कारण की आरक्षण सुरू झालं, पण आरक्षणची मूळ इतिहास काय आहे? जसं मी बुद्धाचं उदाहरण दिलं, उपालीचं, परंतु आता अलीकडच्या आधुनिक काळातही काही त्याचं बॅकग्राऊंड हिस्ट्री असेल ते थोडक्यात बघू. आता आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये येऊ, कारण स्वातंत्र्यपूर्व इतिहास आणि स्वातंत्र्यानंतर इतिहास, त्यापेक्षा आपण असं करू की संविधानाच्या अगोदरचा इतिहास आणि संविधानाच्या पूर्वीचा इतिहास. बरोबर आहे का नाही? कारण की आरक्षण भेटलं, आता ते बुद्धानं दिलं, कारण की बुद्धाची तिथे चालत होती. त्याच्यानंतर राजव्यवस्था आली, राजा ठरवेल यांना द्या तर देणार, नाही ठरवलं संपलं गेलं, राजाच्या मनावर चालायचं. परंतु भारतीय राज्यघटनेने ते बाइंडिंग केलं, ज्यांना गरज आहे त्यांना द्या, जे पात्र आहेत त्यांनाच द्या. हे भारतीय संविधानाने बांधून दिलं. आणि आर्टिकल 13 नुसार ते फिक्स केलं की या भारतीय संविधानाच्या व्यतिरिक्त, म्हणजे या संविधानाच्या बाहेरची जे काही कायदे कानून असतील, याच्या विरोध असतील तर त्याचं व्हॅल्यू 0 होईल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भारतीय संविधानाच्या अगोदरचे जेवढे कायदे आहेत, जेवढे काही रूल्स रेग्युलेशन आहेत, जे भारत संविधानासंबंधी आहेत, पण हे संविधानाच्या विरुद्ध असतील तर त्याची व्हॅल्यू 0 केली, कोलॅबरेट केले, त्याला संपवले, डिलीट केले, ते संपवले. आणि म्हणून ह्या संविधानाच्या अशा एक एक कलमावर जर याच्यावर जर डिटेल चर्चा करू लागलो तर याच्यावरही आपल्या खूप सारी चर्चा होऊ शकेल. म्हणून मी फक्त हायलाईट करू त्याला, कारण की एक एक विषयाला जर असं डिटेलमध्ये जायला गेलो तर खूप अवघड होईल. तर ही गोष्ट आहे. मग आता संविधानाच्या अगोदर आणि संविधानाच्या नंतर ह्या गोष्टी थोड्याशा आपण चर्चा करू. बुद्धाचं उदाहरण झाल्यानंतर मी सरळ फुल्यापर्यंत येतो, कारण की तिथे आपली खूप स्ट्रॉंग लिंक जोडलेली आहे.
कारण बाबासाहेबांनी जे महत्त्वाचे गुरु मांडले त्याच्यामध्ये बुद्ध, कबीर, फुले आहेत. तर त्यानुसार आपण त्याच्यावर चर्चा, म्हणजे जे आपल्यासाठी खूप कनेक्टेड आहे. तर फुल्यांनी या विषयी जास्त म्हणजे काय असतं, आता हे रिझर्वेशन विषयी आपण जे बोलत आहोत, ही आपण मतप्रवाह निर्माण करण्याची, विचार करणारी प्रवाह निर्माण करण्याची ही आहे, नांदी आहे. एक आपण इथं मूड मेड रोवत आहोत, ही सुरुवात करत आहोत. तशीच अवस्था त्यावेळेस होती, फुल्याने केली होती. फुल्यांनी त्यांच्या सत्यशोधक समाज या ग्रंथामध्ये किंवा शेतकऱ्याचे आसूड याच्यामध्ये हे जे या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये त्यांनी मांडणी केली की ज्या लोकांना, म्हणजे गुलामगिरीसारख्या ग्रंथामधून त्यांनी सरळ सरळ सांगितलं की ज्या लोकांना पाठीमागं ठेवलंय त्याला पुढे आणण्यासाठी तुम्ही त्याला हे केलं पाहिजे, त्याला प्रोटेक्शन दिलं पाहिजे किंवा त्यांना पुढे आणलं पाहिजे. हे त्यांच्या साहित्यातून येतो, असं सरळ सविस्तर सांगणार नाही, फक्त हायलाईट करतो. तर हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तिथून काय होतं, विचार करणारी, चर्चा करणारी लोक जे आहेत की जी विचार स्वीकारणारी, काय होतं बघा, आज आरक्षण स्वीकारणं किंवा ही गोष्ट आपण ऐकून घेत आहोत, आपल्यामध्ये ती कुवत आहे म्हणून आपण ऐकून घेतो. जेव्हा आपण दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सांगू तेव्हा जी नवीन लोक येणारे आहेत त्यांनाही ते कुठेतरी ऐकावं लागेल, बघावं लागेल, सांगावं लागेल आणि स्वीकारावं लागेल. जसं की मी हमेशा आता बघा, जातीवार जनगणना करा ही आंबेडकरी विचारधारातील लोक मागच्या 20 ते 25 वर्षापूर्वी सांगत होते का नव्हते? 25 वर्षापूर्वी सांगत होते. आज राहुल गांधीला कळलंय, आज ते मागणी करत आहेत. म्हणजे आपण या लोकांच्या पुढे आहोत, परंतु त्याची अंमलबजावणी आपल्याकडे नाही. म्हणून अंमलबजावणीसाठी काम केलं पाहिजे. तसं ही जी आरक्षण कन्सेप्ट आहे याच्यावर विचार करण्याची कन्सेप्ट आपण सुरू करत आहोत. सगळे आपण जे पेरणारे विचारक आहोत, याप्रमाणे मी सांगतो की ही आपण सुरू केली तर मागीचे लोक आपल्यासंग जुळत जातील आणि ही जे महत्वाचा जो कन्सेप्ट आहे यावरती आपल्याला काम करायला मोठा वाव मिळेल. आणि वाव मिळाल्यानंतर जे आपल्या समोरच्या पिढ्या जे कल्याण होणार आहे ते होईल. त्यानंतर शाहू महाराजांचं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये बघा, अगोदर फुल्यांनी वैचारिक पेरणी केली, शाहू महाराजांनी अंमलबजावणी केली, 50% आरक्षण दिलं. ही पेरणी होणे गरजेचं आहे. पेरणी झाली म्हणजे पुढे त्याचं वाढणं वगैरे होईल, त्याचे फळ फ्रूट भेटतील. आणि म्हणून ही कन्सेप्ट तयार झाली की राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये 50% जवळपास आरक्षण दिलं. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते घोड्याचं उदाहरण त्यांनी ते सांगितलं, कारण एवढं सविस्तर सांगत बसत नाही, मी पुढे जातो. मग पुढे हे ज्या गोष्टी आहेत, आता ह्या गोष्टी सांगणं बघा, आज आपण फक्त सांगू शकतो. बाइंडिंग करण्यासाठी आपल्याला कोर्टात, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टला जावं लागेल, तिथून आपल्याला डायरेक्ट ऑर्डर भेटावी लागेल आणि नंतर आपण ते बाइंडिंग होईल. बाबासाहेब त्या कामी खूप लकी होते. लकी हो म्हणजे जे आपण कधी कधी बाबासाहेबांना म्हणजे देवाचं रूप देतो किंवा देवासारखं त्यांना मानतो, तर काही अंशी वाटायला लागतं की खरंच बाबासाहेबांना देवाच्या अंशाचे काही, हे आपण देव मानत नाहीत, परंतु तशा काही कन्सेप्ट बाबासाहेबांना भेटलेल्या आहेत. बघा, शाळाच्या बाहेर शिकणारे बाबासाहेब, त्यांना शाळामध्ये कसं शिकवलं जावं ह्याची लिहिण्याची, त्या लोकांचं कसं काय केलायचं ह्याच्या सगळी संविधान लिहिण्याची जबाबदारी त्यांच्यावर भेटली. आणि ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आज म्हणजे भारतामध्येच नाही तर जगामध्ये जेवढी नेते, अभिनेते, कोणताही सुधारक झाला असेल त्या सगळ्या सुधारापेक्षा मोठे बाबासाहेब आहेत. ते कसे आहेत हे मी थोडक्यात सांगतो. का आहेत? बाबासाहेबांनी जे काम करता आलं ते काम कुणालाही करता येणार नाही, अगोदरही केलं नाही, इथून पुढे करता येणार नाही, इथंच नाही तर ह्या भूतलावर नाही करता येणार. का नाही करता येणार? बघा, बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिलं आणि संविधान लिहिल्यामुळं काय झालं, या सगळ्या गोष्टी बाइंडिंग करण्यात आल्या. जसं मी आर्टिकल 13 सांगितलं की जे संविधानाच्या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्ण कोलॅप्स होत्यात. एका आर्टिकलमध्ये 2500 वर्षाच्या धर्माच्या त्यांच्या ज्या परंपरा आहेत त्या पूर्ण तोडून टाकल्या बाबासाहेबांनी. म्हणजे तुम्ही आर्टिकल फक्त रिझर्वेशन पुरतं बघू नका. एक आर्टिकल बाबासाहेब काय लिहिलं की मानवतेशी निगडीत असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत, ज्या संविधानात लिहिलेल्या आहेत, याच्या विरुद्ध ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या डिलीट होतील का, त्या सगळ्या अंमलबजावणी त्याची राहणार नाही. म्हणजे राजे, महाराजे, उपाधी जे काय आहे ते सगळे संपून जातील. म्हणजे त्यांचे स्वतःचे धर्माचे नियम आहेत ते सगळे संपले. आज भलेही राम मंदिरचं आरक्षण भेटलं असेल किंवा राम मंदिराचा निर्णय भेटला असेल, त्यांच्या बाजूने भेटला असेल, पण तो कशाच्या माध्यमातून भेटला? संविधानाच्या माध्यमातून भेटला ना. तो निर्णय भरीच. आता काय आहे, तुम्ही कोणत्या लेवलला, कुठल्या लेवलला जाऊन ते किती लेवलला काम करतात त्याच्यावरती तुमचं कार्य ठरेल. जसं आर्टिकल 13 सांगितलं तशाच संविधानामध्ये आरक्षणाच्या ज्या कन्सेप्ट आहेत, म्हणजे आरक्षण हे संपणार नाही,
भरपूर लोक म्हणतात संविधान बदलेल, शक्य नाही, संविधान बदलणार नाही, कधीच बदलणार नाही. चेंजेस होतील. आता चेंजेस न होण्यासाठी तुम्ही पात्र आहात किंवा तुम्ही सर्व त्याच्यासाठी जबाबदार आहात. चेंजेस होतील, पण चेंजेस नसन व्हायचं तर मग आपल्याला त्यासाठी काम करावं लागेल. परंतु संविधान पूर्ण बदलणं कुणाच्या म्हणजे तेवढी हिंमत नाही की ते बदलेल. भले आपल्याला तुम्हाला बाकीचे मोठे मोठे नाव सांगतील, प्रचार करतील, तर ते शक्य नाही. आता आरक्षणामध्ये सगळेच सांगितलं की तुम्ही भारतीय नागरिक आहात, तुम्हाला असे हे आहेत. ही एवढी मोठी क्रांती बाबासाहेबांनी म्हणजे तुम्हाला आर्टिकल 14 मध्ये, 15(4) मध्ये, 16(4) मध्ये, 5 मध्ये तुम्हाला जे काही रिझर्वेशन समधी कन्सेप्ट दिलेला आहेत. आता हे रायटिंगमध्ये आहे, पब्लिश होणार आहे, तुम्ही नंतर ते वाचू शकता. परंतु मी फक्त हायलाईट करतो आणि पुढे जातो. तर या ज्या गोष्टी आहेत ह्या बाबासाहेबांनी दिल्यात. परंतु आरक्षणासंबंधी सगळ्यात मोठी जी आपल्याकडून हिसकावून घेणारी गोष्ट आहे ती पुणे करारची गोष्ट आहे. आता कशी आहे याच्यावर थोडंसं मी हायलाईट करतो, कारण पुणे कराराबद्दल भरपूर मोठ्या मोठ्या लोकांनी बोललेलं आहे. त्यांचं कन्सेप्ट काय माहिती, मी माझ्या समजानुसार कसं आहे ते मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. पुणे करारामध्ये काय दिलं होतं बाबासाहेबांनी आपल्याला, इंग्रजांकडून काय मिळवून दिलं होतं, तुम्हाला पर्टिक्युलर रिप्रेझेंटेशन दिलं होतं. म्हणजे एका ठिकाणी ओपन मधला माणूस उभा राहील किंवा एससी मधला उभा राहील, तुम्हाला डायरेक्ट अधिकार आहे 2 वोट करण्याचा. तुम्हाला तुमच्या उमेदवाराला वेगळं वोट करण्याचा आणि उपरच्या उमेदवाराला वेगळं वोट करण्याचा. आणि त्यांनी काय केलं, हे कॅन्सल करून तुम्हाला रिझर्वेशन दिलं, रिझर्वेशन कोट्याच्या जागा दिल्या. आणि रिझर्वेशन कोट्याच्या जागा दिल्यामुळे काय झालं की आज ते निळा टिळा जे तुम्हाला अगोदर सांगितलं त्या कन्सेप्ट निर्माण झाल्या. आणि हे त्यामुळे झालं. जर त्यावेळेस आपल्याला जे आज घटना आहे की आज आपल्याला आपलं आता एवढं सगळं मी बोलतोय, आपल्याला त्याच्यावर काम करायचंय, काम करण्यासाठी आपलं मग नेता तिथं याच्यामध्ये सभागृहात आपला नेता असला पाहिजे ना. तर आपल्याला त्याच्यावर काम करता येईल, नसेल तर आपल्याला काम नाही करता येणार. ही जी कन्सेप्ट आहे पुणे करारामुळे जे रिझर्व्ह कोट्यामध्ये आपल्या पॉलिटिकल रिझर्वेशन केल्यामुळे तिथे आपल्या जागा येत नाहीत आणि आपलं जे रिप्रेझेंटेशन आहे, आपल्याला जे काम करायचंय त्या ठिकाणी ते होत नाही. आणि असे भरपूर मोठे बाबासाहेबांनी कामं केली आणि बाबासाहेबांनी कुठलंही रक्त सांडवलं नाही, हे विशेष आहे. बाबासाहेबांच्या लोकशाहीची कन्सेप्टच ती आहे की कुठलाही रक्ताचा थेंब न सांडवता ह्या सगळ्या समाजाला सगळ्याचं उत्थान करणं, निर्माण करणं, त्यांचं नवीन निर्माण करणं ही खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. ही आजही आपण त्या घटनेवरती किंवा त्या गोष्टीवरती आपण लायबल ठरत नाही. कारण आजही आपण आंदोलन मोर्चे जर ठरले तर आज आपण बघितलं की मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या लोकांनी आंदोलन मोर्चे केले, कितीतरी लोक मेले. जसे बाकीचे आपले ज्या काही मागण्या होत्या पाठीमागच्या, जसे की मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नामांतराचा, आपण त्याच्यासाठी 50-50 लोक त्यासाठी आपल्याला मारावं लागतात. म्हणजे ही म्हणजे रक्त सांडवलंय आपण, तेव्हा आपण ते मिळवलंय. आणि म्हणून बाबासाहेबांची तुलना करत असताना आपल्याला या गोष्टी लक्षात येतात की आपण बाबासाहेबांसोबत कोणताही नेता पुढेही होऊ शकत नाही, मागेही झाला नाही आणि भूतलावर दुसरा कोणी नाही. रक्ताचा थेंब न सांडवता भारतीय संविधान देऊन आणि आध्यात्मिक परिवर्तन करण्यासाठी धम्म देऊन तुम्ही आम्हाला एक खूप मोठा रस्ता मोकळा करून दिलेला आहे. त्याच्यावर तुम्ही कितीही चालत राहिले तरी तो रस्ता संपणार नाही, आपल्या कितीही पिढ्या चालत राहिल्या तरी संपणार नाही. आणि गॅरंटी आहे की त्या ठिकाणी तुम्ही तिथे हरणार नाहीत. तर आणखी बरेचसे माझे सब्जेक्ट आहेत. आम्ही सदर जो पूर्ण पोर्शन आहे तो पब्लिश करणार आहेत. आशा आहे की तुम्ही सर्व तो पोर्शन जो ते पूर्ण पब्लिकेशन आहे तो खरेदी करून तुम्हाला घेऊन तुम्ही त्यावर वाचून आपली राय बनवाल. परंतु एवढं मात्र सांगेल की या गोष्टीवर गांभीर्यानं काम करणं ही आपली जबाबदारी आहे. नसता पुढील पिढी तुम्हाला विचारेल किंवा तुमच्या घरातील व्यक्ती तुम्हाला प्रश्न विचारतील, बाबा तुम्ही आमच्यासाठी काय केलं. मला वाटतं माझ्या भाषणातून एवढं एक वाक्य जरी तुम्ही घरी घेऊन गेलात की बाबा, आई तुम्ही माझ्यासाठी काय केलं, हा जरी प्रश्न घेऊन गेला तरी खूप झालं. धन्यवाद. जय भीम.